नमस्कार, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युमॉल प्लॅटफॉर्म वरती। आजच ग्रुप सी मेन्सचा पेपर झालाय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मराठी आणि इंग्लिश असे मिळून 100 प्रश्न ऍज युजल होते। 51 ते 100 इंग्लिशचे प्रश्न होते। ग्रुप बी चा सेट बी आपण आज बघणार आहे त्यातले। आता पेपर बद्दल बोलायचं झालं तर पेपर अवघड होता की कठीण होता हे जर बघायचं असेल तर आपल्याला पहिलं डिवाइड करावं लागेल। म्हणजे बऱ्याचदा मुलांचं असं होतं की ग्रामर खूप छान करतात पण वोकॅबकडे दुर्लक्ष होतं। यावेळेस वोकॅब सुद्धा खूप छान आलं। पहिली गोष्ट तर वोकॅब टप्प्यातलं होतं, आवाक्यातलं होतं, जे काही रेफरन्स बुक आपण वापरलेले होते त्यातलं होतं। म्हणजे हार्डली एखाद प्रश्न सोडला तर सगळं वोकॅब आपण आपल्या लेक्चरमध्ये आपल्या क्लासेसमध्ये घेतलेलं आहे। ठीक आहे, जे आपण डेली वोकॅब टार्गेट प्रोव्हाइड केले त्यामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला सापडतील। इडियम फ्रेजेस विथ इमेजेस आपण दिलेले होते आणि ज्यांनी ते वाचले होते बघितलेले होते त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला। म्हणजे मी माझ्या स्वतःवरून सांगते, ज्यावेळेस मी पेपर सॉल्व्ह करत होते त्यावेळेस मला स्वतःला ते जाणवलं की हो, म्हणजे आपण जे काही वाचलंय किंवा जे काही डेटा काढलेला आहे तोच रिफ्लेक्ट होतोय पेपरमध्ये। ठीक आहे, सो आता विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम आपण स्टार्ट करूया पेपरच्या अनालिसिसला। पेपर टफ होता का? अगदीच टफ होता असं मी नाही म्हणणार, पण हो मॉडरेट टू टफ होता असं म्हणायला काहीच हरकत नाही। पेपर इझी नव्हता एवढं नक्की, पेपर इझी नव्हता। ज्याने व्यवस्थित अभ्यास केलाय आणि पहिली गोष्ट तर त्यांचं पीवायक्यू वरती कमांड होती ना, त्यांनी आजच्या पेपरमध्ये चांगला स्कोर केला असणार आहे, कारण बरेचसे प्रश्न जशाच्या तसे कॉपी पेस्ट झालेले होते। ठीक आहे, म्हणजे अगदी विराम चिन्हांसहित पंक्च्युएशन मार्क्स सहित आपल्याला रिपिटेशन झालेलं दिसतं। ठीक आहे, सो इथून आपण काय शिकलो, म्हणजे आता बघा पीवायक्यूचं अनालिसिस आपण का करत असतो, तर आता नोव्हेंबर मध्ये जो पेपर होणार आहे आणि त्याची जी काही मेन्स पुढे होईल त्यासाठी आपल्याला प्रिपेअर्ड व्हायचंय की आयोगाने जे काही चेंजेस केले। आता वोकॅब मध्ये त्यांनी नवीनच ट्रेंड आणलाय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन देतात, म्हणजे लाईन्स आहे मल्टी लाईनर आणि त्याच्यावर प्रश्न आहे वोकॅबवर, कळतंय? सो तिकडे तुम्हाला कळलं पाहिजे की टाइम पुरत नाहीये। म्हणजे आज बऱ्याचशा मुलांची तक्रार होती की मॅम टाइम नाही पुरला। मग असं का झालं? कारण वोकॅब मध्ये मल्टी लाईनर आले जो आधी पार्ट नव्हता। सो जे चेंजेस झाले म्हणजे त्याच्यावरती एक 5 ते 7 मिनिटाचं सेपरेट लेक्चर आपण घेणार आहे की ज्यात आपण अंडरलाईन करणारे चेंजेस काय झाले आताच्या नवीन ट्रेंड नुसार। ठीक आहे, सो त्यावर मी आता बोलत नाही, त्यावर आपण नंतर इन डिटेल बोलू। आता आपण स्टार्ट करूया विश्लेषणाला। पहिलं बघा, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला माहितीये काय असतं की ज्यामध्ये तुम्हाला एक जो क्लॉज आहे तो डिपेंडेंट असेल, एक इंडिपेंडेंट क्लॉज आणि त्याच्यावर डिपेंडेंट असणारे इतर क्लॉज, मग तो एक असेल, दोन असतील, काही असेल, पण आपल्याला एक इंडिपेंडेंट क्लॉज लागतो, बरोबर? सो बघा इथे, द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम अँड, आता इथे कंजंक्शन काय आलंय तर अँड। विच वन? पर्पल। ठीक आहे, चल अँड हे कंजंक्शन। तर मी नेहमी सांगत आहे कसं आयडेंटिफाय करा, अँडला जाता द नाईट इज डार्क मिनिंग लागते म्हणजे इंडिपेंडेंट क्लॉज। आय एम फार फ्रॉम होम मिनिंग लागते हो म्हणजे इंडिपेंडेंट क्लॉज आहे। दोन्ही इंडिपेंडेंट आहेत तर ते कॉम्प्लेक्स होऊ शकतं का? डेफिनेटली नाही। ए गेला ठीक आहे। सिस्टीम नवीन आहे ब्रो, थोडासा टाइम जाईल। चलो ठीक आहे, बोथ ए अँड सी, म्हणजे ए तर नाही येणार एवढं मला कळलं। ठीक आहे, as long as I am in the company of Mahi, I feel very happy, but I become sad when she is away from home. तर तुम्हाला माहिती असेल कंपाऊंड साठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं फॅन बॉईज। ठीक आहे, सो त्यातलं बट इथे आलाय बघा, बट। सो बट कंपाऊंड साठी येतो, कॉम्प्लेक्स साठी नाही, त्यामुळे बी पण गेला, बी गेला म्हणजे हा गेला। आता डेफिनेटली डी तर आहे, ठीक आहे, डी आहे। आता आपल्याला फक्त सी क्रॉस चेक करायचंय, डी आन्सर असणारच आहे कॉम्प्लेक्स, त्याच्यात काही वाद नाही। डी बघा, सी बघा,
अ बर्ड इन द हँड इज वर्थ 2 इन द बुश. सिंपल सेंटेन्स आहे, ह्याच्यात काही कंपाऊंड कॉम्प्लेक्सचा संबंध नाही, त्यामुळे सी येणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा गेला. सो ऑप्शन नंबर डी. कळतंय? सो इथे डी. मग बघायची गरज आहे का? गरजच नाही. तरी एक्सप्लेन करूया का? आय बिलीव्ड काय? आय बिलीव्ह दॅट म्हणजे हे डिपेंड आहे. शी हॅड मॅरिड द पर्सन whom शी हॅड लव्ड. कळतंय? सो एकमेकांवर म्हणजे डिपेंडेंट क्लॉज आपल्याला ह्यात दिसतोय, त्यामुळे हा काय आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कळतंय? चलो पुढच्या स्लाइडवर जाऊया. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट. क्लॉज अंडरलाईन केला आणि तुम्हाला तो ओळखायचा आहे. आता इथे बघा, द बॉय हू स्टोल द वॉच. द बॉय बद्दल पुढे माहिती आली, मुलगा, पण कुठला मुलगा? हू स्टोल द वॉच. मग नावाबद्दल म्हणजे नाउन बद्दल एक्स्ट्राची माहिती दिली आहे, डेफिनेटली तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण आपल्याला हे सुद्धा माहिती की रिलेटिव्ह क्लॉज हा ऍडजेक्टिव्ह क्लॉजचाच पार्ट आहे आणि इथे रिलेशन दाखवलंय ते मुलगा आणि हू यामध्ये. त्यामुळे इथे आहे ना, आयोग काय उत्तर देतो ते बघावं लागेल. कारण मी आताच्या स्टेपला तुम्हाला इतकं सांगू शकते की रिलेटिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह ही दोन्ही उत्तर बरोबर आहेत. बऱ्याच जणांनी रिलेटिव्ह केलंय, बऱ्याच जणांनी ऍडजेक्टिव्ह केलंय, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पण आयोग काय उत्तर देतं ते महत्वाचं आहे. जर आपण प्रॉपर प्रूफ अँड ऑल दाखवले तर प्रश्न हॅश होऊ शकतो त्या कॅटेगरीतला. हा ठीक आहे, चलो पुढे बघूया. नेक्स्ट. सो ऍडजेक्टिव्ह केलं रिलेटिव्ह, याचा आन्सर असेल रीड द फॉलोइंग सेंटेन्स विथ जम्बल वर्ड्स. आता हे सगळे खूप सारे वर्ड्स आहेत. एकदम सिम्पल क्वेश्चन होता, म्हणजे कोणी अरेंज करेल, अगदी 9वी-10वीतला मुलगा सुद्धा अरेंज करेल असा प्रश्न होता. सो ऑप्शन नंबर सी आहे बघा ह्याचं उत्तर. म्हणजे एकदम सिम्पल आहे. द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे शेक्सपियरची जी काही नाटकं आहेत ती सगळं संपूर्ण जगभर वापरली जातात. एकदम सिम्पल आहे. बाकी तिन्ही हे बरोबर नाही. ऑप्शन नंबर सी, ओनली सी एकदम परफेक्ट आहे. पुढे बघा. यू मे डू इट वेन यू प्लीज. आता हा पण थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. म्हणजे मी म्हणते ना, मॉडरेट टू टफ आहे पेपर तो यासाठी. म्हणजे मी स्वतः पेपर दिलाय, म्हणजे मला असं वाटलं होतं चल काय मी 50 पैकी 50 म्हणजे काढेन असं, इतकं काय नाही. मला पण 45+ येत आहेत. डेफिनेटली दॅट इज नॉट बॅड. पण पेपर इतका म्हणजे बऱ्यापैकी टफ लेवलचा होता. कारण काही काही अशा गोष्टी होत्या की एक्झामच्या टाइमला म्हणजे इथे बसून आपण छान सांगू शकतो, अरे हे उत्तर असेल. तिकडचा जो प्रेशर आहे ना, तो आपण मॅनेज, आपल्याला माहिती असते की त्यावेळेला आपल्यावर किती लोड असतो, किती प्रेशर असतो. ठीक आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स तिकडे बरोबर येणं खूप कठीण होतं, ज्यावेळेस आपल्याला हे नवीन दिसतं. आता बघा, आता इथे काय आहे की तुला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तू हे कर. ठीक आहे, असं आहे. आता यू मे डू इट ऍट युअर प्लेजर, you may do it as per your pleasure, you may do it as you please, you may do it with your pleasure. Okay, with your pleasure असं काही नसतं. ठीक आहे, with your pleasure येणार. do it as you please असं पण नाही. पण पहिली दोन्ही वाक्य ना बरोबर आहेत. पहिली दोन्ही वाक्य बरोबर पडतात. कसं काय? आता हे as per your pleasure तुम्हाला माहिती असेल, आपण म्हणतो ना as per your convenience. आपण बऱ्याचदा असं म्हणतो बघा की कॉल मी ऍज पर युअर कन्व्हिनियन्स, म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं मला कॉल करा. कळतं? सो ऍज पर किंवा ऍज पर युअर डिमांड. सो आपण ऍज पर म्हणतो ना, वेळेनुसार, मागणीनुसार, असं ते नुसार असं आहे. हे उत्तर बरोबर आहे. ऍट युअर प्लेजर हे सुद्धा बरोबर आहे. कळतंय? म्हणजे व्हेनला तुम्ही ऍटने रिप्लेस करू शकता की ऍट युअर प्लेजर. सो हा पण एक क्वेश्चन आहे जो मला असं वाटतं की आयोग काय उत्तर देत आहे. हे खूप मला स्वतःला एक्साइटमेंट आहे की याचं उत्तर आयोग काय देतात, कारण ए आणि बी तसे दोन्ही बरोबर वाटतात. ओके, चलो नेक्स्ट बघा. मेन वुड लुक ऑर इफ दे हॅड 3 legs. माणूस एकदम विचित्र दिसत जर त्याला 3 पाय असतील. काय आहे ही? हायपोथेटिकल कंडिशन है ना, सिंपल आहे. हायपोथेटिकल, सी आन्सर येणार आहे हायपोथेटिकल. समजते? हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकल म्हणजे काय? म्हणजे असं काहीतरी जे रिअल नाहीये. कळतंय? हायपोथेटिकल म्हणजे आपण विचार करतोय किंवा काय म्हणतात अनुमान धरतोय किंवा काहीतरी असं की जे खरं नाहीये, रिअल नाहीये. हायपोथेटिकल सिद्धांत किंवा असं काहीतरी आपण धरून चालतोय असं. सो हायपोथेटिकल आहे. इम्पॉसिबल, अनफुलफिल्ड, पास्ट किंवा ओपन असं काही नाही. हायपोथेटिकल. पॅसेज होता. आता पॅसेजवरचे क्वेश्चन्स कसे डील करायचे हे आपण बघू. म्हणजे मी स्वतः काय करते तर मी पॅसेज वाचत नाही, मी डायरेक्टली जम्प करते क्वेश्चनला. ठीक आहे. सो मी क्वेश्चनला जम्प केल्यानंतर मी क्वेश्चनचे कीवर्ड्स काढते.
मला कळतंय की करेक्ट स्टेटमेंट ह्यातलं शोधायचंय. सो ह्यातलं करेक्ट स्टेटमेंट बघितले ना तर चारीचे चारी करेक्ट आहेत. पॅसेज वाचून बघितल्यानंतर तुम्हाला हे सापडतायत आणि कळतंय की बरोबर कळतं. सो ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 ऑल A, B, C and D. ठीक आहे. नेक्स्ट बघा, the multidimensional intelligence of a person, for instance a student, is very essential because म्हणजे multidimensional intelligence म्हणजे काय की फक्त पुस्तकी नॉलेज किंवा घोकंपट्टी असं असून चालणार नाही. तर माणसाला स्टुडंटला स्पेशली काय पाहिजे तर मल्टीडायमेन्शनल नॉलेज पाहिजे. आणि ते मल्टीडायमेन्शनल इंटेलिजन्स जो आहे ना तो मल्टीडायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन फॉर इन्स्टन्स अ स्टुडंट इज अ व्हेरी इसेन्शियल बिकॉज तो इसेन्शियल आहे. का इसेन्शियल आहे कारण इट लेट्स हिम टू प्रोडक्टिव्ह लाईफ ऍज वेल एज नॅशनल गुड. म्हणजे स्वतःचं आयुष्य पण तो चांगलं करतो त्यामुळे आणि देशासाठी पण चांगलं असतं. हे उत्तर मोस्ट अप्रोप्रिएट आहे. ऑप्शन नंबर ए हे आन्सर येईल. येस, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. पुढे बघा, मेनी यंग पीपल इन इंडिया सकुंब टू ड्रग्स अँड क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज. की ते का बरं बळी पडतात हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज अँड ड्रग्स? बिकॉज the nation lacks, option number B. ठीक है, lacks properly defined educational policy for this fostering. म्हणजे आपल्या देशाकडे प्रॉपर पॉलिसीज नाही आहेत त्यामुळे हे असं होत आहे. नेक्स्ट बघा, the development of multidimensional intelligence of youth population implies what? implies ह्याचं जे आन्सर असणार आहे, ओके, याचं जे काही आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 4 ओनली सी. फॉस्टरिंग म्हणजे हे लाईन जसं तशी तुम्हाला पॅराग्राफ मध्ये सापडेल. ठीक आहे, मी आता इथे वेळ का नाही वेस्ट घालवते कारण हे जसं तसं पॅराग्राफ मध्ये हे जे शब्द आहेत ना जसेच्या तसे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी याचा आन्सर असणार आहे. पॅराग्राफ अवघड होता का तर डेफिनेटली अवघड होता. म्हणजे अगदी काही शब्द घेतले आणि सापडले अशातला नव्हता. पॅराग्राफ डेफिनेटली अवघड होता. आपण म्हणतो ना थोडंसं फिलॉसॉफिकल लाईनला होता जिकडे तुम्हाला विचार करणं भाग होतं. कळतंय, म्हणजे वैचारिक क्षमता तुमची इथे चांगलीच तपासली गेली. द मेजर पोर्शन ऑफ द पॅसेज हॅज बीन डिवोटेड टू द डिस्कशन अबाउट. कशाबद्दल डिस्कशन केलंय? डेमोक्रेसीच्या सर्व्हायव्हल बद्दल, लोकशाही कशी टिकवायची याबद्दल नाही. स्ट्रक्चरिंग अ प्रॉपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉर द युथ. बरोबर, की युथ साठी प्रॉपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशी आणता येईल याच्याबद्दल त्यांनी हे केलं. हे कार्ल मार्क्स किंवा अल्फ्रेड मार्शलच्या विचारांबद्दल नाही म्हटलं. कार्ल मार्क्स आणि अल्फ्रेड मार्शलचं काय तर त्या लोकांनी लेबर बद्दल बोलतात. तर इकडे त्यांचं असं म्हणणं की आताच्या काळात लेबर बद्दल न बोलता आपण नॉलेज बद्दल बोलणं गरजेचं आहे. कळतंय. सो ते फक्त उद्देश आहे. कार्ल मार्क्स आणि अल्फ्रेड मार्शलचा इथे काय उपयोग नाही. हा पॅराग्राफ हवा तर आपण पुन्हा नंतर घेऊ. मी जे तुम्हाला म्हटलं ना 5 ते 7 मिनिटाच्या लेक्चर मध्ये आपण व्यवस्थित डिस्कस करू या गोष्टी. सो याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा, चूज द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. ऍट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट म्हणजे माझ्या रिटायरमेंटच्या वेळेस आय डू नॉट हॅव मेलाइज टुवर्ड्स माय कलीग. मेलाइज म्हणजे काय? आपण म्हणतो ना द्वेष द्वेष द्वेष, मनात जो तिरस्कार असतो ना तो. की रिटायरमेंटच्या वेळेस माझ्या मनात द्वेष किंवा तिरस्कार नव्हता. कळतंय, द्वेष किंवा तिरस्कार नव्हता. मग तो द्वेष किंवा तिरस्कार म्हणजे काय? ते अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय? आपण आईला म्हणतो ना आईची जी माया असते ते काय असतं? अफेक्शन. कळतंय. सो अफेक्शन येईल का? डेफिनेटली नॉट. लव्ह नाही. डिवोशन, डिवोशन म्हणजे आपण म्हणतो ना आय एम डिवोटेड फॉलोवर वगैरे, म्हणजे असं डिवोशन म्हणजे एखाद्या प्रती बोलतो ना एकदम डिवोशन आहे, श्रद्धा आहे असं काय ते. डिवोशन नाही. आन्सर येणार आहे अॅनिमॉसिटी, वैर, द्वेष भावना, तिरस्कार. कळतंय. सो मेलाइसला सिनोनिम विचारलाय अॅनिमॉसिटी. नेक्स्ट बघा, द इडियम रेड टेप हे आपल्या सगळं वोकॅब मधून कॉपी पेस्टेड आहे. आता रेड टेप म्हणजे काय तर असे अननेसेसरी रूल्स बनवलेले असतात बघा. अननेसेसरी रूल्स म्हणजे ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे अननेसेसरी. गरजेला नियम लागतात का? हो लागतात, पण गरजेपेक्षा जास्त झाले तर त्याला म्हटलं जातं रेड टेप. कळलं, त्याला काय म्हटलं जातं? रेड टेप. सो रेड टेपचा अर्थ काय? ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन. सो ऑप्शन नंबर सी.
द वर्ड विच रिप्लेसेस द फ्रेज वन हू हेट्स विमेन. तर हा म्हणजे काय म्हणतो ना, चघळलेला शब्द आहे. म्हणजे जे मागचे 2, 2.5, 3 वर्ष अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हा फुलटॉस होता. त्यांनी मारलाय ते 6. म्हणजे हा एकदम सिम्पल, म्हणजे मी म्हणेन खूप 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 सोपा प्रश्न. सो याचा आन्सर होता मिझोगायनिस्ट. ठीक आहे, मिझोगायनिस्ट याचा आन्सर होता. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली युज्ड. द व्हाईट एलिफंट आपल्याला मराठीत सुद्धा हा शब्द बघायला मिळतो. व्हाईट एलिफंट म्हणजे काय, तर पांढरा हत्ती. तर पांढरा हत्ती संकल्पना काय की पांढरा हत्ती म्हणजे अशी एखादी गोष्ट की जिचा मेंटेनन्स खूप हाय आहे पण तिचा यूज काहीच नाही. म्हणजे म्हणतो ना ती म्हणजे धरती पे बोझ, त्याला खर्च खूप आहे, त्याचा मेंटेनन्स खूप आहे पण त्याचा यूज नाही, अशाला म्हटलं जातं व्हाईट एलिफंट. म्हणजे खर्च खूप पण त्या मनाने यूज नाही. कळतंय? सो आन्सर बघा, ही बॉट अ व्हाईट एलिफंट. ही बॉट अ व्हाईट एलिफंट नाही. आपल्याला इथे अलंकारिक शब्दाच्या अर्थाने घ्यायचंय की पांढरा हत्ती म्हणजे काय, की अशी एखादी गोष्ट की जिचा मेंटेनन्स खूप आहे भाई पण यूज काय नाही. सो ए नाही येणार आहे. ए नाही म्हटल्यावर 3 ऑप्शन गेले. कळतंय? जो हुशार माणूस आहे त्याने इकडे काय केलं, 3 ऑप्शन घालून टाकले. 1 गेलं, 3 गेलं, 4 गेला. मग बी आणि सी उत्तर आहे. म्हणजे डी बघायची पण गरज. म्हणजे कॉन्फिडेंट जो असेल की ए हे आन्सर नाहीच आहे तो पटकन इथे त्याचा वेळ वाचून आन्सर पर्यंत गेला. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. इवन आफ्टर 3 meetings the negotiations are at a standstill. म्हणजे 3 मीटिंग होऊन सुद्धा ते जे काही निगोशिएशन्स होते ते तसेच आहेत. स्टँड स्टील म्हणजे काय, तसेच. म्हणजे काही प्रगती नाही होते त्यात किंवा ते पुढे नाही जात. काहीच बोलतो ना आपण की त्यातून आउटपुट नाही निघत आहे. म्हणजे बोलतो ना तसंच आहे, तिथेच आहे, काहीच फायदा नाही किंवा काहीच पुढे जात नाहीये. कळतंय? सो याचं आहे ना अनएबल टू गो ऑन. म्हणजे पुढे जातच नाहीये ती गोष्ट, अडकूनच पडली. म्हणजे आपण म्हणतो ना नुसतंच नवीन नवीन बिलं मांडतायत पण त्याचं आउटपुट काहीच निघत नाहीये, तिथेच. कळतंय? सो स्टँड स्टील म्हणजे का अशी गोष्ट की जी पुढे जाऊ शकत नाही. रेड टॅप झाला ना आपला, व्हाईट एलिफंट झाला. The decision has baffled the cast and crew of the film. Okay. आता तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचे. आता इथे तुम्हाला पाहिलं तर बॅफल्डचा मिनिंग माहिती पाहिजे. बॅफल्ड म्हणजे काय की एखादी गोष्ट असते ना कन्फ्युज करणारी, सो त्याला बॅफल्ड म्हणतात. की तो जे डिसिजन होता त्याने सगळ्यांनाच कन्फ्युज करून ठेवलं. तर कन्फ्युज. स्टंट म्हणजे काय, समोर म्हणतो ना काय बोलतो असं झालं, स्टंट म्हणजे आश्चर्यचकित होणं. तर हा तर त्याला अपोजिट वर्ड येऊ नाही शकत. क्लिअर्ड आणि इनलाइटमेंट या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं का, होऊ शकतं. माझं स्वतःचं झालं. म्हणजे ऑनेस्टली सांगते की त्यावेळेस मला क्लिअर्ड घेऊ की एनलाइटमेंट घेऊ असं कळत नव्हतं. त्यावेळेस म्हणजे असं वाटतं अरे असं तर नसेल, असा तर विचार केला नसेल. आपण खूप गोष्टींनी विचार करतो पण डेफिनेटली क्लिअर्ड हे बरोबर उत्तर आहे. एनलाइटमेंट हा खूपच वरची लेवल होते. कळतं? क्लिअर झालं. एनलाइटमेंट म्हणजे काय, अगदी साक्षात्कार झाला. कळतंय? म्हणजे एवढा मोठा शब्द आपण इथे नाही वापरू शकत कारण त्या मानाने एवढं काही हेवी सेंटेन्स नाहीये एनलाइटमेंट हा शब्द वापरायला. त्यामुळे क्लिअर्ड हे उत्तर इथे एकदा परफेक्ट आहे. कळतंय? ओके, चलो नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. देयर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल. तिकडे एक मोबाईल होता टेबलवरती. सो आय पिक्ड इट अप. मी तो उचलला. अँड आय सेड म्हणजे मी तो घेतला आणि मी काय म्हटलं, काय म्हणेल, वू मोबाईल इज दिस. कोण मोबाईल आहे हा असं नाही म्हणणार. वू मोबाईल इज दिस. वू पण नाही वापरू शकत. वेर मोबाईल इज दिस. केव्हा होता हा फोन असं पण नाही म्हणू शकत. मी काय म्हणेल, वूज मोबाईल इज दिस. हा कोणाचा फोन आहे. आता आपण लेक्चर मध्ये बघितलं होतं WH वर्ड कसे वापरायचे, वूज कुठे वापरायचं, वूम कुठे वापरायचं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो याचा आन्सर येणार आहे वूज. आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता हा थोडा नवीन प्रश्न. कोहेसिव्ह डिव्हाइसेस म्हणजे कोहेसिव्ह डिव्हाइसेस आपल्याला माहिती आहेत, आपण बघितले. पण हा प्रश्न पण थोडा त्यांनी डिफिकल्ट विचारलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे टफ होता का, हो. हा क्वेश्चन इट वॉज डिफिकल्ट टू डे. ओके. आता इथे बरेच जण कन्फ्युज झालेत
आता आयोग काय उत्तर देतं हे पण बघणं तेवढंच महत्वाचं आहे की आयोग उत्तर काय देतं. आता इथे कसं माहितीये का, आता वाक्य बघा, ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. तो ऑफिसमध्ये काही महिनेच होता. ही हॅज हवेवर अचीव्ड मोर दॅन एनी ऑफिस प्रिडेसेसर्स. पण त्याच्या आधीचे जे लोक होते ना त्यांच्यापेक्षा त्याने खूप काही अचीव्ह केलं. आता इथे मला तुम्हाला बघा, खूप लोकांना वाटतंय की कॉन्ट्रास्ट आहे. ठीक आहे, खूप लोकांना वाटतंय की उत्तर कॉन्ट्रास्ट आहे. डेफिनेटली इथे कॉन्ट्रास्ट दर्शवतंय, दिसतंय की तो काही दिवसच होता पण त्याच्या आधीचे जे लोक होते त्यांच्यापेक्षा त्याने जास्त अचीव्ह केलं. मान्य आहे, डेफिनेटली इथे कॉन्ट्रास्ट दर्शवलाय. बट द थिंग इज इथे आहे ना, कॉन्ट्रास्ट आपण निगेटिव्ह अर्थाने वापरतो. अरे असं होतं तरी त्याला मिळालं बरं, म्हणजे तो नव्हता इतके दिवस, केवढे कमी दिवस होता ऑफिसमध्ये तरी त्यालाच सगळं मिळालं. हे निगेटिव्ह सेन्स आहे. मग आपण पॉझिटिव्हने कसं म्हणतो, अरे तो इतक्या कमी दिवसात होता पण त्याने तरी इतकं अचीव्ह केलं, आपण ते कौतुक करतोय, कळतंय. सो जेव्हा आपण असं पॉझिटिव्ह लाईनने बोलत असतो ना त्यावेळेस आपण कॉन्ट्रास्ट नाही वापरत. जर मी कॉन्ट्रास्ट नाही वापरत आहे तर माझा ऑप्शन नंबर 3 जातोय, कळतंय. ऍडिशन तर नाही होत आहे. ठीक आहे, सो डेफिनेटली इथे आहे ना कन्सेशन हे उत्तर असायला पाहिजे. म्हणजे जर आपण बुक्सचा रेफरन्स घेतला तर आपल्याला कुठेतरी हे वाक्य कन्सेशनच्या लाईन वरती जाताना दिसतंय पण कॉन्ट्रास्ट सुद्धा वाटतंय. सो डेफिनेटली ही एक्साइटमेंट आपल्याला असेल की आयोग काय उत्तर देतं. पण मग तुम्हाला वाटत असेल की काय उत्तर असायला पाहिजे मॅम, तर कन्सेशन हे ऑथेंटिक बुक्सनुसार उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. वेअर डू यू वॉन्ट टू गो नाउ? तुला कुठे जायचंय? ही सेड टू मी. ठीक आहे, सो ही आस्क्ड आय वॉन्ट टू गो दॅट. इथे तर हेच नाहीये काय, जॉईनिंग वर्ड. सो जॉईनिंग वर्ड नाही त्यामुळे ऑप्शन ए गेला, ऑल ऑफ द अबाव गेला, 1 आणि 4 गेला. आता इथे डी कॉमन आहे म्हणजे डी डेफिनेटली बरोबर आहे. ही क्वेश्चन मी अबाउट वेअर आय वॉन्टेड टू गो दे. ठीक आहे, की त्याने मला क्वेश्चन केलं की मला तेव्हा कुठे जायचं होतं. डी दोन्हीकडे बरोबर. आता बी आणि सी मधलं उत्तर शोधा. ही आस्क्ड मी वेअर आय वॉन्टेड टू गो. आता आपल्याला माहिती WH वर्ड असेल, मी शिकवताना पण सांगितलं, जर WH वर्ड दिला तर इनडायरेक्ट सेंटेन्स मध्ये इफ वेदर नाही तोच शब्द युज करायचा. इफ वेदर आपण कुठे करतो, रेटॉरिकल क्वेश्चनला, इथे नाही करणार आपण, कळतंय. सो ऑप्शन नंबर सी तर गेला, म्हणजे बी आणि डी बरोबर उत्तर आहे. काय उत्तर येईल? ऑप्शन नंबर 2, बी आणि डी. कळलं ना? चल, चेंज द फॉलोइंग इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. तर हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कसा बघा, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म. आता इथे काय दिलंय? बेटर काय? कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. गुड काय? पॉझिटिव्ह फॉर्म आहे. बेस्ट काय? सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. बेटर काय? कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. मला सुपरलेटिव्ह पाहिजे, एकच आहे, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. झालं की ओनली सी. कळते, बाकी काही बघायची गरजच नाही. तुम्हाला फक्त तो शब्द बघायचा, त्याच्यावरून डिसाईड करायचं डिग्री. सिंपल होता हा पण क्वेश्चन, सिंपल होता. काही क्वेश्चन्स खरंच खूप सिंपल होते, काही डिफिकल्ट होते. म्हणजे पेपर बरोबर त्यांनी लेवल मेंटेन केलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीस द पाम? आठवतंय आपण मस्तपैकी असं इमेज टाकली होती, असं ग्रीस द पामला, म्हणजे ब्राईट घेतानाची. सो टू ब्राईट याचा अर्थ काय असणार आहे? टू ग्रीस द पाम म्हणजे काय? टू ब्राईट. टू ग्रीस द पामचा अर्थ काय होणार आहे? टू ब्राईट. ऑप्शन नंबर 3, टू ब्राईट. लास्ट घेणे. विच फ्रेज बेस्ट डिफाईन्स क्लाइंब डाऊन? आता क्लाइंब डाऊन म्हणजे काय माहितीये का? मी एखादा डिसिजन घेतलाय, मी एखादा निर्णय घेतलाय, पण मला आता जाणवतंय नाही ते कुठेतरी चुकीचं आहे. मग मी माझ्या निर्णयावरून, माझ्या पोझिशनवरून माघार घेते. मग ह्याला म्हटलं जातं क्लाइंब डाऊन. कळतंय? सो क्लाइंब डाऊन म्हणजे काय? क्लाइंब डाऊन म्हणजे काय? अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन. अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन. ठीक आहे, 72 चं काय येणार? ऑप्शन नंबर 1, अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन. ठीक आहे, समजतंय? जायचं पुढे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपला जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून बोलू शकता. ठीक आहे, ओके. क्लाइंब डाऊन झालं, अ रिट्रीट फ्रॉम अ प्रिव्हियस पोझिशन. नेक्स्ट बघा,
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस युझिंग द फ्रेज द सॉल्ट ऑफ द अर्थ. आता इथे सॉल्टचा अर्थ आपल्याला माहितीये. सॉल्ट म्हणजे काय? जेवण रुचकर बनवण्याचं काम मीठ करत असतं. मग तशी या पृथ्वी तलावरती खूप चांगली चांगली माणसं आहेत की जे या पृथ्वीला नंदनवन बनवतात. म्हणजे चांगली माणसं जी पृथ्वीवरचं सॉल्ट आहे, जे चव आणतात. मग ॲरोगंट बिझनेसमॅन होईल का रे? त्याला आपण बोलू चांगलं? डेफिनेटली नॉट. ए गेला, ऑल ऑफ दी अबाव गेला, ए गेला, ए गेला. ऑप्शन नंबर बी आणि सी दोनच उरले. बरोबर. जेंटल टीचर, चांगला टीचर. फायर फायटर हू रिस्क द लाईफ टू सेव्ह द अदर्स, म्हणजे दुसऱ्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी तो स्वतःचं आयुष्य दावी लावतो. बरोबर. सो बी आणि सी बरोबर आन्सर आहे. द कॉन आर्टिस्ट वॉज द सॉल्ट ऑफ द अर्थ. नाही, निगेटिव्ह वर्ड आहे हा. ओके, समजते. सो आन्सर काय येणार? बी आणि सी. कळतंय? सो सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय? तर पृथ्वीवरचे चांगले लोक. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट द सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूड कशात सांगितलंय? आता सबजंक्टिव्ह मूड मध्ये पहिलं तर तुम्हाला माहितीये इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय असतात? सगळे नॉर्मल वाक्य असतात सगळ्या टेन्सेसची आणि असर्टिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे. सो बघा, इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दिस रूल्स. ठीक आहे. सो एकदम बेसिक सेंटेन्स आहे. रन टू द शॉप, हे पण एकदम बेसिक सेंटेन्स आहे जे इंडिकेटिव्ह मध्ये जाणार. सी आणि डी. आता बी बघा. कम व्हॉट मे वी विल गो अहेड, म्हणजे तू ये, जे काय होईल ना बघू आपण, फेस करू, तोंडी त्याला तोंड देऊ, पण आपण करू. कळतंय? काही होऊ दे, आपण हे करू. मग ते जे आहे ना, जशी ते येणार आहे सबजंक्टिव्ह. इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट? इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट? सो असे क्वेश्चन्स आहेत रेटॉरिकल. सो ह्या गोष्टी कुठे येतात? सबजंक्टिव्ह मध्ये. सो आन्सर असणार आहे ए आणि बी. मूड आपण बघितलाय, म्हणजे हार्डली मला वाटतं एका लेक्चर मध्ये आपलं शिकवून पीवायक्यू पण घेऊन झाले होते. सो इतका सिम्पल आहे मूड हा टॉपिक. त्याच्यावर आणि बेसिक बेसिक क्वेश्चन येतात विच आर इझी टू डील. नेक्स्ट बघा. व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन ईच इज इन द सेंटेन्स? ईच शुड लव्ह हिज ओन कंट्री. प्रत्येकाने आपल्या कंट्रीवर प्रेम केलं पाहिजे. हो, प्रत्येकाने. डिस्ट्रीब्युटिव्ह आपण म्हणतो ना, प्रत्येक जण, प्रत्येकाला दिला पाहिजे. इनडेफिनेट म्हणजे काय असतं? इनडेफिनेट म्हणजे समवन, समबडी, अनिश्चित, माहित नाही कोण. ओके. रिलेटिव्ह म्हणजे वूज, विच, ते झालं रिलेटिव्ह. रेसिप्रोकल म्हणजे वन अनदर, इच अदर. हे सगळं शिकवलेलं आहे. बेसिक जरी माइंड मॅप जरी वाचून गेलात ना, आपण जे काही प्रोव्हाइड केलं माइंड मॅप, तरी हा प्रश्न सुटला असता. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, ऑप्शन नंबर सी. बघा, एक 2-3 प्रश्न सोडले तर पेपर खरंच आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखा होता. म्हणजे ऍटलीस्ट जे मागचे 2-3 वर्ष अभ्यास करतात त्यांच्यासाठी. आता तुम्हाला सफिक्स लावायचंय. तुम्हाला माहितीये प्रिफिक्स म्हणजे जो आधी लागतो, सफिक्स म्हणजे नंतर लागतो. ठीक आहे. सो सफिक्स लावायचं. डेव्हलपला विल मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल. द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सीन सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. काय येईल? मेंट. सी. ऑप्शन नंबर सी म्हणजे 2. जी काय डेव्हलपमेंट होते न्यू टेक्नॉलॉजीची, ती म्हणजे सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आणते आहे. म्हणजे खूप महत्वाचे बदल आपल्याला दिसतात आहे. ठीक आहे. सो इथे काय होईल? डेव्हलपमेंट. Which of the following words are opposite in the meaning of reluctant? तर रिलक्टंट म्हणजे काय? की एखादी गोष्ट करण्यासाठी तयार नसणं, याला म्हटलं जातं रिलक्टंट. आय एम रिलक्टंट टू डू दॅट. म्हणजे तयारी नसणं किंवा ती गोष्ट करायला विरोध दर्शवणं, ह्याला म्हटलं जातं रिलक्टंट. मग इथे इन्थुझियास्टिक आणि कीन. इन्थुझियास्टिक आणि कीन म्हणजे काय? तर इन्थुझियास्टिक आणि कीन म्हणजे काय? की एकदमच असं उत्साही असणं. कळतंय? सो त्याला म्हटलं जातं इन्थुझियास्टिक आणि कीन, की हा एकदमच उत्साही आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायला विरोध दाखवणं आणि एखादी गोष्ट करायला उत्साह दर्शव. सो याला म्हटलं जातं इन्थुझियास्टिक किंवा कीन. सी आणि डी एकदम बरोबर उत्तर आहेत. सो ऑप्शन नंबर 3. ॲव्हर्स आणि हेजिस्टंट हे दोन्ही निगेटिव्ह वर्ड आहेत. सो हे रिलक्टंटला अपोजिट येऊ शकत नाही. सो आन्सर काय असणार आहे? सी आणि डी. आवर स्कूल डॅश रायव्हल्स इझी. आता बेट ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑप्शन नंबर 4 पासून सांगते. बेट म्हणजे काय? आपण बोलतो ना, चल बेट लाव, म्हणजे दावाला लाव, बघूया कोण, काहीतरी आपण बेट लावतो ना, दावाला लावतो एखादी गोष्ट.
महाभारतात झालं नव्हतं ते त्यांनी काय लावला होता, दाव लावला होता, म्हणजे बेट लावली होती. चल आपण म्हणतो ना, चल एक सँडविचची बेट, चल एक ज्यूसची बेट, एक कॉफीची बेट, मग आपण बेट लावतो. जो हरतो तो ती गोष्ट आपल्याला देतो. सो ह्याला म्हटलं जातं बेट. बीट म्हणजे बीटरूट वाला बीट. ओके, हा BIT बीट म्हणजे काय, आपण म्हणतो ना लिटिल बिट, थोडस किंचितच लिटिल बिट, तो बिट. आणि हा काय बीट म्हणजे हरवणं, काय चितफाड करणं. तसं की आमच्या स्कूलने हरवलं रायव्हल्स इझिली, आमचे जे कोणी रायव्हल्स होते त्यांना इझिली हरवलं, अशा अर्थाने आपण हा बिट वापरतो आहे. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता हा एकदम सिंपल होता, डबल एल येत नाही त्यामुळे हे दोघं गेले. आणि टू एलियनेट असं नाही होत कधी. टू एलियनेट म्हणजे हे बसतच नाही, ग्रामॅटिकली रॉंग गेले. ठीक आहे, बिगॅन टू एलिमिनेट हर फ्रेंड्स म्हणजे हे डबल एल आणि हा पण गेला. सो तुमचं इथे हा डबल एन आलाय बघा, डबल एन. सो डबल एन नाही येणार, इथे डबल एल नाही येणार, त्यामुळे तिन्ही वर्ड चुकलेत. ऑप्शन नंबर ए, फक्त ए बरोबर आहे, एलियनेट. आता हा शब्द खूप सिंपल आहे, या आधी पण बऱ्याचदा आपण तो बघितलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे तुम्ही चुकणं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि जर तुम्ही इथे चुकला असाल तर गाईज प्लीज गो बॅक टू वोकॅब का डेली टार्गेट अँड कम्प्लीट इट. कम्प्लीट इट म्हणजे फुकट वाचून वाचून संपवायचं नाही. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला किती समजतंय, किती त्याचा आउटपुट आहे हे बघा. वोकॅब डेली जरी केलात ना तुम्ही, जेवढं टार्गेट दिलंय, खूप फायदा होईल. 79 बघितलं ना, 80. सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द ऍड्युलेट इन द सेंटेन्स. आता ऍड्युलेटचा अर्थ त्यांनी विचारला. डिस्पाइट हिज पियर्स डिसडेन म्हणजे त्याचे पियर्स म्हणजे कोणतं, आपला जो काही ग्रुप असतो, आपल्या वयाची लोक, त्याला पियर म्हटलं जातं. सो डिस्पाइट हिज पियर डिस्टन्स म्हणजे त्यांनी असं नको असं म्हणून सुद्धा ही कंटिन्यूड काय कंटिन्यूड केलं, टू ऍड्युलेट इन्फ्लुएन्शियल फिगर सिकिंग देअर फेवर. म्हणजे त्याने काय केलं, जे चांगले चांगले तुम्हाला एक सांगते, ते नेता लोक असतात बघा, मिनिस्टर, त्यांचे ते चमचे असतात, भक्त किंवा आपण त्यांना काय म्हणतो, कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता. ते लोक काय करतात, काही करू दे आपलं त्याची स्तुती करतात. ती उगाची स्तुती करणं, उगाचीच खोटं काय म्हणतो ना आपण, फ्लॅटर म्हणजे काही पण, हा म्हणजे तो असंच आहे, तो तसंच आहे, तो इतका हे आणि ते भारी आहे असं तसं, उगाची फ्लॅटर करत राहणं, असं तो करत राहिला. ही कंटिन्यू टू ऍड्युलेट इन्फ्लुएन्शियल फिगर. का, तर त्यांचा फेवर घेण्यासाठी, म्हणजे त्यांच्या गुड लिस्ट, विश लिस्ट, चांगल्या लिस्ट मध्ये राहण्यासाठी. ठीक आहे, सो याचं उत्तर येईल फ्लॅटर म्हणजे उगाची स्तुती करणं. आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर म्हणजे आय विश माझी इच्छा की कदाचित माझा भाऊ इथे असता. कळतं. सो हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे त्याची काही देणं घेणं नाही. हा काय इंडिकेट करतोय, तर हा इंडिकेट करतोय हायपोथेटिकल सिच्युएशन. काय इंडिकेट करतोय, हायपोथेटिकल सिच्युएशन. नेक्स्ट बघा, सेल्डम ऑलवेज नेव्हर. सेल्डम ऑलवेज नेव्हर तुम्हाला काय दाखवतात, ऍडवर्ब्स दाखवतात. कसले ऍडवर्ब दाखवतात, ते ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सिंपल आहे, क्वचितच, नेहमी. सो हे फ्रिक्वेन्सी आहे. ऍडवर्ब कसले आहेत, क्रिया दर्शवतात, क्रिया विशेषण, क्रियेबद्दल माहिती देतात, क्रिया कशी घडते, किती किती वेळाने घडते. सो ही फ्रिक्वेन्सी दाखवली जाते. ओके, सो ऍडवर्ब्स ऑफ टाइम, ऍडवर्ब्स ऑफ ड्युरेशन, ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, हे सगळे काय, सॉरी, ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सीचे सेल्डम, ऑलवेज आणि नेव्हर हे एक्झाम्पल्स आहेत. सिंपल होता आपण क्वेश्चन. नेक्स्ट बघा, दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन. म्हणजे लिटरली प्रोनाउनच्या चॅप्टर मध्ये आणि ऍडजेक्टिव्हच्या चॅप्टर मध्ये दोन्हीकडे मी चार्ट बनवून दिलेत तुम्हाला, पॉझेसिव्ह प्रोनाउन आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. मी तुम्हाला बोलली होती प्रश्न येणार, प्रश्न आलेला आहे. माय आणि माय दोघांचा अर्थ सांगा. माय काय आहे, तर माय हे प्रोनाउन आणि माय हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि माइन हे प्रोनाउन. कळतंय. सो बुक या नाउन बद्दल माय हे ऍडजेक्टिव्ह आलंय. कळतंय. आणि माइन हे प्रोनाउन आहे. हे तुम्हाला मी लेक्चर मध्ये ओरडून सांगितलं होतं. हे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ज्यांनी नीट लक्ष दिलं त्यांना उत्तर इझिली आलं असणार आहे. नेक्स्ट बघा, spot the part in which there is error. The cost of all necessaries have gone up. Okay, so जे काही कॉस्ट होती, the cost have नाही येणार, काय येणार, has. कॉस्ट म्हटलंय ना, कॉस्ट असं नाही म्हटलंय, कॉस्ट
सिंग्युलर युज केलं. मग इकडे हॅव येईल का? नाही. काय येईल? हॅज येईल. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. आता हा पण काय माहिती का? हा पीवायक्यू आहे. ज्यांचा पीवायक्यू होल्ड आहे ना त्यांना ह्याचं उत्तर बरोबर आलं असणार आहे. कळतंय? सो ज्यांचं पीवायक्यू वरती होल्ड होता त्यांना बरोबर कळलेलं आहे. समजते की याचं उत्तर काय आहे. ओके, जायचं पुढे. हॅज गॉन अप. सो सी मध्ये मिस्टेक आहे, हॅज पाहिजे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू कूल वन सेल. कूल वन सेल म्हणजे अरे उभं राहून 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 पाय जे दुखतात ना त्याला म्हणतात कूल वन सेल. गार पडणं, त्याचा गार पडल्या उभं राहून 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 राहून. कळतंय? तर ही युरोपियन फ्रेज आहे. तिकडे थंडी असते, मग बाहेर तुम्ही एखाद्याला ताटकाळात उभं ठेवलं त्याचे पाय गार पडतील की नाही, मग ते एखाद्याला वेट करत ठेवणं, एखाद्याला उभं ठेवणं, ह्याला म्हणतात टू कूल वन्स हिल्स. म्हणजे काय? टू वेट ऑर बी केप्ट वेटिंग. म्हणजे एखादा वाट बघणे किंवा त्याला वाट बघत उभं करणं, ह्याला म्हटलं जातं टू कूल वन्स हिल. गेटिंग? चलो पुढे जाऊया. The patient has turned the corner. The patient has turned the corner. The turn the corner चा मीनिंग काय? आता मी शिकवताना तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं होतं बघा की आपण लंगडी खेळताना आपल्याला कुठे जास्त टेन्शन असतं? कॉर्नरच्या साईडला, की कोणीतरी येऊन पटकन आपल्याला पकडेल. कॉर्नरला चान्सेस असतात बरोबर. म्हणजे ती अशी मुवमेंट असते की ती क्रिटिकल मुवमेंट असते. मग आपण एकदा कॉर्नर पास केला की आपल्याला मध्ये मजा येते मग फिरायला, हा ना, कारण कुठेही जाता येतं. मग ते म्हणजे काय? टर्न द कॉर्नर म्हणजे काय? तर जो क्रिटिकल पॉइंट आहे, जो डिफिकल्ट पॉइंट आहे तो पास करणं, ते तिथून सक्सेसफुली बाहेर पडणं, ह्याला म्हटलं जातं पास्ट अ क्रिटिकल पॉइंट. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेअर द वर्ड्स आर स्पेल्ड इझिली. आता बघा इथे सुपरवायझरला ए लावलाय, सो ऑप्शन नंबर 3 गेला. इथे दोघांमध्ये त्यांनी डबल टी लावलाय कमिटमेंटला, त्यामुळे हे दोन ऑप्शन दिले. कमिटमेंट रॉंग आहे, कमिटमेंट रॉंग आहे. आणि इथे तुमचा इथे बघा गॅरंटी पण त्यांनी रॉंग केलं, डबल आर लावलाय. इथे सुपरवायझर रॉंग केलाय, त्यामुळे ऑप्शन नंबर 1च फक्त बरोबर आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. आता लीड आणि लेड ह्या दोघांमध्ये, आता लेड हा मेटल आहे माहिती आपल्याला, लेड हा मेटल आहे, हा लेड. मग ह्या दोघांमध्ये दोघांचे बघा होमोनिम वेगळं, सिनोनिम वेगळं, पॉलिसेमी वेगळं, होमोग्राफ वेगळं. आता मी चारही तुम्हाला सांगते. ह्याचा आन्सर आहे होमोग्राफ. होमोग्राफ म्हणजे काय? ह्यांची स्पेलिंग सेम आहे, ह्यांची स्पेलिंग सेम आहे, पण ह्यांचा उच्चार पण वेगळा आहे आणि ह्या दोघांचा अर्थ पण वेगळा आहे. उच्चार पण वेगळा आहे, अर्थ पण वेगळा आहे, फक्त स्पेलिंग बरोबर आहे. होमोनिम म्हणजे काय? ज्यांचं एकाच सारखे ते वर्ड असतात, ज्यांचं प्रोनाउन्सिएशन पण सेम सेम असतं, कळतंय? सो त्या टाइप मध्ये. आणि सिनोनिम माहिती तुम्हाला. तर पॉलिसेमी आपल्याला बघायचंय. पॉलिसेमीवरती पुन्हा प्रश्न आलाय. असा शब्द की त्याची स्पेलिंग पण सेम आहे, ज्याचा उच्चार पण सेम आहे, पण त्याचे मिनिंग वेगळे आहे. कळलं? चलो, सो याचं उत्तर काय असणार आहे? होमोग्राफ. ऑप्शन नंबर डी, ओनली डी. चलो 89 बघा. Choose the correct meaning of the phrase to thrive. The plants growing in the deserts can thrive without water. म्हणजे राजस्थान म्हणजे कुठलंही डेझर्ट असू दे, कुठलंही वाळवंट असू दे, तिकडचे जे काही प्लांट्स आहेत ते पाण्याशिवाय सुद्धा तग धरू शकतात. थ्राईव्ह म्हणजे काय? तग धरू शकतात, म्हणजे ते जगू शकतात, म्हणजे ते सर्व्हाइव्ह करू शकतात. सो याचा आन्सर येणार सर्व्हाइव्ह, ओनली बी. नेक्स्ट बघा, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. विशियस बरोबर आहे, कन्सॅन्स बरोबर आहे, अमाउंट बरोबर आहे. ते पॅनिकी, पॅनिकीला CKY पाहिजे होता. CKY म्हणजे काय? पॅनिकी म्हणजे काय? आपण म्हणतो ना तू पॅनिक होऊ नको, तू शांत हो, तू पॅनिक होऊ नको, तू घाबरू नको. ठीक आहे, मग पॅनिकी म्हणजे घाबरलेला जो माणूस आहे त्याला पॅनिकी म्हणतात. समजतंय? सो द पॅनिकी, इथे पॅनिकीची स्पेलिंग मध्ये त्यांनी के बघायला, सो हा तुमचा एरर आहे. The correct passive voice of the sentence. People have seen wolves in the street. लोकांनी रस्त्यामध्ये wolves बघितले. Have seen. ओके, wolves आता past perfect आहे, present perfect आहे, have seen. ओके, तर प्रेझेंट परफेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुमचं काय होईल? प्रेझेंट परफेक्ट. व्हॉइस मध्ये आपल्याला टेन्स कडे लक्ष द्यायची गरज नाही. wolves काय आहे? प्लुरल आहे. ठीक आहे, सो प्लुरलच राहील, हॅज बीन नाही येणार.
वेअर नाही येणार, वेअर बिंग पण नाही येणार. आपल्याला माहिती आहे ना इथे आयएनजी का बरं येईल. टेन्स आपण चेंज करतो का व्हॉइस मध्ये? नाही करत बायांनो, आपण टेन्स चेंज नाही करत. या स्टेजला आपण मेन्सला आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टी अगदी तोंडपाठ पाहिजे. इथे आन्सर काय येणार आहे? बॉल्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट्स बाय पीपल. व्हॉइस मध्ये आपल्याला काय करायचं असतं? जिकडे कर्ता आहे त्याला कर्म बनवायचं आणि जे कर्म आहे त्याला कर्ता बनवायचं. सब्जेक्टला ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला सब्जेक्ट, एवढाच फरक करायचा. टेन्स आपण कुठे बदलतो? रिपोर्टेड स्पीच, डायरेक्ट टू इनडायरेक्ट करताय. इथे फार क्वचित चेंजेस होतात जे आपण शिकवताना इन डिटेल बघितलेले आहेत. चलो नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. मगाशी कॉम्प्लेक्स विचारलं होतं. आता कंपाऊंड म्हणजे काय की जे दोन्हीला तुम्ही वेगळ्या वाचाल ते दोघेही इंडिपेंडेंट आहेत, त्यामुळे दोघांनाही अर्थ लागणार आहे. द चाइल्ड इज स्लीपिंग. सिंपल सेंटेन्स आहे. एकच कर्ता एकच कर्म, सगळं सिंपल सिंपल आहे. ठीक आहे. एकच वर्ब आहे यात स्लीपिंग, त्यामुळे सिंपल सेंटेन्स. ही वॉज टायर्ड. तो टायर्ड होता, सो ही वेंट टू द बेड. सो झाका. ही वॉज टायर्ड अर्थ लागतोय? हो लागतोय. ही वेंट टू द बेड अर्थ लागतोय? हो. दोन्ही वाक्यांना अर्थ लागतोय, त्यामुळे दोघं पण इंडिपेंडेंट आहेत. सो हा कंपाऊंड आहे. ऑल्दो इट वॉज कोल्ड शी वेंट फॉर अ वॉक. ना ना ना, ऑल्दोचं वाक्य कॉम्प्लेक्स असतं, ते नाही ना. द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग. हे तुमचं सिंपल सेंटेन्स कळतंय, कारण एकच वर्ब आहे. सो ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा. इन द सेंटेन्स द ubiquitous nature of social media has permitted even the most remote corners of the globe. What does ubiquitous mean? Ubiquitous म्हणजे काय? अशी गोष्ट की जी सगळीकडे, अशी गोष्ट की जी सगळीकडे प्रेझेंट आहे, म्हणजे बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर. कारण सोशल मीडिया काय झालंय? सगळीकडे अवेलेबल आहे. बरोबर आहे. म्हणजे आज इथे मुंबईत घेतलेलं लेक्चर पुण्यात, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्ये कुठेही बघू शकताय तुम्ही. कळतंय? अगदी देशात विदेशात सुद्धा बघू शकताय. म्हणजे काय तर सोशल मीडियाचं काय झालंय? नेटवर्क पसरलंय जे सगळीकडे. युबिक्विटस नेचर आहे जे सगळीकडे पसरलेलं आहे. सो बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर. जसं देव ऑमनी प्रेझेंट आहे सगळीकडे, सो ऑमनी प्रेझेंट म्हणजे काय? युबिक्विटस ऑमनी प्रेझेंट जे सगळीकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तो पॉलिसेमी. पॉलिसेमी म्हणजे काय? बँक. बँक म्हणजे काय? ज्या बँकेत आपण डिपॉझिट करतो, विथड्रॉ करतो, पैशांचा जो काही व्यवहार होतो, ती झाली तुमची बँक. आणि दुसरं म्हणजे काय? रिव्हर बँक, म्हणजे नदीचा किनारा. असा शब्द की ज्याची स्पेलिंग सेम आहे? हो सेम आहे. दोघांचे उच्चार सेम आहे? हो सेम आहे, पण अर्थ वेगळे. याला म्हटलं जातं पॉलिसेमी. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण होमोग्राफ, होमोनिम किंवा या सगळ्यांवरती, होमोफोन या सगळ्यावरती खूप लक्ष दिलं होतं. होमोग्राफ, पॉलिसेमी तेवढं पिक्चर मध्ये नव्हतं, जे इथून यापुढे डेफिनेटली येईल. सो पॉलिसेमी ही कन्सेप्ट सगळ्यांना कळाली असेल. ओके. सो डॉग अँड कॅट, हॅपी अँड सॅड, बिग अँड स्मॉल, असं काय नाही. बॅक. ठीक आहे. अजून एक गोष्ट जे त्यांना काहीच कळत नाही, त्यांना एवढं तर कळलं होतं, ब्रॅकेट मध्ये दिलंय म्हणजे आयोग कुठेतरी हायलाइट करते. काहीच कळत नसेल तर या ऑप्शनने पण तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा. विच इज द नाउन फॉर्मिंग सफिक्स फॉर द वर्ड डिसइन्फेक्ट. आता तुम्हाला नाउन बनवायचंय. डिसइन्फेक्टी नाही, डिसइन्फेक्टनेस नाही, डिसइन्फेक्टमेंट नाही, तर डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंट आपण म्हणतो ना रिॲक्टंट, रिॲक्टंट किंवा डिसइन्फेक्टंट म्हणजे तो नाउन झाला, ते नाम झालं. म्हणजे डिसइन्फेक्टंट की असं काहीतरी की जे डिसइन्फेक्ट करतं, ते इन्फेक्शन नाहीच करतं, ह्याला म्हटलं जातं डिसइन्फेक्टंट. सो ENT लागेल ह्याला. ऑप्शन नंबर डी. ओनली डी. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. सी बघा. हे आपण अनालिसिस घेतोय लेक्चर मध्ये. आपण सगळ्या गोष्टी खूप हळूहळू समजावत असतो, पण अनालिसिसला तेवढं हळू जाणं पॉसिबल नाही. सो आय होप तुम्हाला कळतंय. तरी काही डाऊट्स असतील, असं वाटत असेल की मॅम खूप घाई झाली, हा क्वेश्चनचा अनालिसिस नाही समजलं, की हा नंबर आहे तुमच्या समोर, त्याच्यावरती बिनधास्त कॉल करा. कधी मोबाईल नंबर नाही टाकला, ठीक आहे, तुमच्याकडे असेल मे बी, त्याच्यावर बिनधास्त कॉल करा. वी आर ऑलवेज देअर फॉर यू. का समजतंय? ठीक आहे.
फक्त 10 to 6 मध्ये कॉल नका करू, तेव्हा ऑफिस असतं, ठीक आहे, ऑर एल्स यू कॅन कॉल. चलो नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. आता बघा, इन्सिस्ट नंतर आपण ऑन किंवा अपॉन यूज करतो. आता ह्या प्रिपोजिशनल फ्रेजेस फिक्स असतात की कशानंतर काय वापरायचं. सो इन्सिस्टेड टू किंवा इन्सिस्टेड फॉर हे तर रॉंगच आहे. ऑन किंवा अपॉन याचं जो उत्तर येईल, इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग, इन्सिस्टेड अपॉन लिव्हिंग, तरी आपण सी बोलू शकतो. इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग किंवा इन्सिस्टेड अपॉन डेफिनेटली दोन्ही वापरता येतील. बघू आपण की आयोग काय उत्तर देतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आइडेंटिफाई द करेक्ट सेंटेंस इन द पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस. ये क्या था भाई, ये तो बच्चा बच्चा बताएगा. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, कंटिन्यूअस है, आयएनजी है, ईडी नाही येणार, हा फक्त कंटिन्यूअस आहे, हा फक्त पास्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे हे वरचे तिन्ही ऑप्शन आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, म्हणजे ह्याला एक्सप्लेनेशनची गरज डेफिनेटली नाहीये. वी कॅम्प्ड देअर फॉर द समर, म्हणजे आम्ही तिकडे कॅम्प केला. कधी, तर पूर्ण समर म्हणजे पूर्ण जो काही उन्हाळा होता तेव्हा आम्ही तिकडे कॅम्प केला. म्हणजे पूर्ण उन्हाळा आम्ही तिकडे कॅम्प केला, म्हणजे तो पूर्ण टाइम, म्हणजे ऑल थ्रू, म्हणजे तो पूर्ण टाइम दाखवलाय. ती पूर्ण वेळ आम्ही कुठे होतो, तर आम्ही कॅम्प केला होता तिकडे. देअर जे काही असेल, देअर वी कॅम्प देअर फॉर द समर. 98चं काय येईल, ऑल थ्रू, ओनली बी. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सेकंड लास्ट क्वेश्चन, टाइप ऑफ मूड. मूडवर अजून एक क्वेश्चन आलाय. निग्लेक्टेड टॉपिक होता ना, बऱ्याच लोक म्हणायचे अरे मूड काय करायचा, करायचं भाई, आपण नाही काय बोलू शकत, हे काय करायचं ते काय करायचं, आपण सगळं करायचं. आपलं काम आहे अभ्यास करणं, सगळ्या प्रकारच्या बॉलची प्रॅक्टिस करायची, बॉलरला पाहिजे तो बॉल टाकू दे. समजते. द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल, इन्स्पेक्टरने स्कूल इन्स्पेक्ट केलं. काय आहे, सिंपल सेंटेन्स आहे, नॉर्मल. 12 टेन्सेसची जी काही वाक्य आहेत ती ह्याच्यात येतात. हे टेन्सचं वाक्य इंडिकेटेड. ऑप्शन नंबर 2 ओनली सी, इंडिकेटिव्ह मोड, सगळ्यात सोपा. बघा, इंडिकेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह वरतीच जास्त क्वेश्चन असतात, मी शिकवताना सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला. लास्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स. आता सिंपल आहे. आता बघा, इथे फुल स्टॉप अँड हे तुम्हाला इथेच रॉंग दिसतंय. ओके, प्ले वेल नंतर क्वेश्चन हे तुम्हाला रॉंग दिसतं, म्हणजे 3 सी आणि डी गेलं, सी गेलं, डी गेलं. ए आणि बी बघा, प्ले वेल द कॅप्टन सेड. आता कॅप्टन सेड, एखाद्याने जर ते वाक्य म्हटलंय, आपल्याला माहितीये जेव्हा एखाद्याच्या तोंडचं वाक्य असेल, कॅप्टन सेड असं जर असेल, तर त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे कुठलंही वाक्य सेड नंतर आपण काय करतो बरं, असा कॉमा देतो आणि जे काय असेल डबल इन्व्हर्टेड मध्ये आपण लिहितो आणि डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट करतो. बरोबर आहे, असं करतो आपण. पण इकडे तसं झालंय का, नाही झालंय. तर इथे तसं झालेलं नाहीये. इथे काय केलं, प्ले वेल हे द कॅप्टन सेड, सेड नंतर कुठेच डबल इन्व्हर्टेड नाही दिसत आहे आपल्याला, कळतंय. त्यामुळे हा ऑप्शन रॉंग आहे, हा रॉंग आहे, हा पण रॉंग आहे. इथे बघा ना, हे असं फुल स्टॉप अँड, इकडे पण अँड शूट टू द प्लेयर्स. टू द प्लेयर्स कसं असेल, आपण डबल इन्व्हर्टेड मध्ये ना काहीतरी बोललेलं वाक्य टाकतो. टू द प्लेयर, कोणाला बोललं ते ना आपण डबल इन्व्हर्टेड, तोंडचे जे उद्गार आहेत ते आपण इन्व्हर्टेड मध्ये टाकतो, डबल इन्व्हर्टेड. हा गेला. सो ऑप्शन नंबर ए, म्हणजे ऑप्शन नंबर 1 ओनली ए. पेपर कसा होता मी सुरुवातीलाच सांगितलं, पेपर टफ, मॉडरेट टू टफ होता. पण काही क्वेश्चन सोपे सुद्धा होते. ज्यांचं पीवायक्यू वरती कमांड होतं त्यांनी बऱ्यापैकी मार्क्स घेतलेले आहेत. वोकॅब एकदम पट्ट्यातलं होतं, फ्रँकली स्पीकिंग वोकॅब पट्ट्यातलं होतं. 1-2 कन्सेप्ट नवीन इंट्रोड्यूस झाल्या, ज्या होणारच आहेत, म्हणजे आयोग आता आपला ट्रेंड बदलतो, कळतं. मग मार्क्स बद्दल बोलाल तर ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते 45 टच करू शकतात या पेपरमध्ये. येस, आणि आपल्याला आता कळलं पाहिजे पुढची डायरेक्शन काय असेल. सो त्याबद्दल आपण लवकरच एखादा नवीन लेक्चर शूट करू आणि बदलणारा ट्रेंड ह्याच्यावर आपण डेफिनेटली लाईव्ह लेक्चर घेऊ, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला संवाद साधता येईल. ठीक आहे, सो आजसाठी इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर बिनधास्त कॉल करा. कुठलाही क्वेरी असेल, काही शंका असेल, विचार करू नका हे कसं विचारायचं. वी आर ऑलवेज देअर फॉर यू. सो आजसाठी इथेच थांबू.
आणि लवकरच भेटू नवीन टॉपिक. थँक्यू.